ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराने जी सत्ता आणि अधिकार, थोडक्यात म्हणजे आपण ज्याला पॉवर असे म्हणतो, ती अशासाठी दिलेली असते की आपण योग्य त्या तऱ्हेने न्याय करावा. आपण व्यक्तीच्या जीवनाकडे पाहून योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला मिळालेली सत्ता आणि आपल्याकडे असलेला अधिकार जर अयोग्य रीतीने न्याय करत असेल, जर निष्पाप लोकांचा बळी घेत असेल, तर आपण त्या अधिकाराचा किंवा आपल्याजवळ असलेल्या सत्तेचा आपण दुरुपयोग करत आहे. आणि पुष्कळ वेळा आपण पाहत असतो समाजामध्ये व्यक्ती आपल्याजवळ असलेला अधिकार आणि आपल्याजवळ असलेली सत्ता याचा फार दुरुपयोग करून स्वतःचं नाव लौकिक कमवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण मनामध्ये त्याची एकच भीती असते की ज्या खुर्चीवरती मी बसलेला आहे किंवा जी पोझिशन मला मिळालेली आहे ती कोणी घेता कामा नये, इतरांनी माझी वाहवा करावी. आणि यासाठी ती व्यक्ती अहोरात्र धडपडत असते, स्वतःचं नाव लौकिक कमवण्यासाठी, खुर्ची बचवण्यासाठी. आणि मग अशा प्रकारे अन्यायाच्या मार्गावरती चालून निष्पाप लोकांचा बळी घेत असते. आणि आजचं शुभवर्तमान आपल्या सर्वांना अधिकार, सत्ता, पॉवर आणि पोझिशन याचा दुरुपयोग कसा केला जातो आणि त्याचं फळ काय असते हे आपल्याला सांगत आहे. आजचं शुभवर्तमान आपल्या समोर 4 महत्वाचे कॅरेक्टर किंवा 4 महत्वाचे व्यक्ती आपल्या समोर ठेवत आहे. एका बाजूला राजा हेरोद, जो दृष्ट असा समजला जायचा, तो आहे. दुसऱ्या बाजूला हेरोदिया, जिने आपल्या नवऱ्याला फसवून त्या हेरोदाबरोबर संबंध ठेवलेले होते. तिसरी व्यक्ती म्हणजे हेरोदियाची मुलगी, जिने आपल्याजवळ असलेल्या टॅलेंटचा, गुणांचा दुरुपयोग करून राजाचं मन जिंकलेलं होतं. आणि तिसरी म्हणजे निष्पाप व्यक्ती, बाप्तिस्मा करणारा योहान. या चौघांमध्ये झडपड आपण पाहत आहोत. आणि या तिघांची झडपड एकासाठी चाललेली आहे, ती म्हणजे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करणे, त्याला ठार मारणे. थोडक्यात आपल्या मार्गावरती असलेला काटा पूर्णपणे नष्ट करणे. आणि त्यासाठी माणसाचं ब्रेन ही खरोखर सैतानी प्रवृत्तीने काबीज होऊन कशा प्रकारे कार्य करते ते आपण पाहत आहोत. आपल्या मार्गातील तो काटा बाप्तिस्मा करणारा योहान हा होता आणि तो समूळ नष्ट करण्यासाठी हेरोदिया आपल्या मुलीला प्रवृत्त करते, त्या राजाला पूर्णपणे प्रसन्न करण्यासाठी. आणि ती मुलगी अगदी सुंदर प्रमाणे आपल्या जवळ असलेल्या गुणांचा योग्य ते वापर करून ती राजाला पूर्णपणे प्रसन्न करते. आणि राजा तिला वचन देतो, तू जे सांगेल ते मी करण्यासाठी तयार आहे. आणि इथे आई आपल्या मुलीचं कान भरते व सांगते, राजाला सांगा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ठार मारावं. इथे राजावरती प्रेशर असतो. राजाला ठाऊक आहे की जी मागणी त्याने दिलेली आहे किंवा जी स्टेप तो आता घेणार आहे ते फार चुकीचं आहे, परमेश्वराच्या दृष्टीने अयोग्य आहे. तरी सुद्धा आपली खुर्ची बचवण्यासाठी हेरोदिया तिला पूर्णपणे संतुष्ट करण्यासाठी मुलीला वचन दिलं त्याच्या कारणाने. आणि जे दरबारामध्ये होते त्यांच्या मनासाठी किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी, खुश करण्यासाठी राजा एका व्यक्तीचा काटा काढतो. या सर्व गोष्टीवरून आपल्याला समजते की जी व्यक्ती ज्या मापाने देते त्याच मापाने त्याला दिलं जाईल. आजचं शुभवर्तमान सांगत आहे, जेव्हा हेरोद राजा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकतो तेव्हा त्याचं मन खाऊ लागते. त्याला वाटते की बाप्तिस्मा करणारा योहान परत एकदा मरणातून जिवंत झालेला आहे. म्हणजे जे पाप त्याने केलेलं होतं, जी चूक त्याने केलेली होती ती त्याला झोपू देत नाही. खुर्ची आहे, सत्ता आहे, अधिकार आहे, पैसा आहे, साम्राज्य आहे, परंतु जीवनामध्ये खुशी नाही, जीवनामध्ये आनंद नाही, जीवनामध्ये चांगली झोप नाही. कारण त्याने अधिकाराचा वापर अयोग्यप्रमाणे केलेला होता. यामध्ये केवळ राजा हेरोदच पापी नव्हता, तर ती मुलगी जिने आपल्या गुणांचा अयोग्यपणे वापर केलेला होता, ती आई जिने आपल्या मुलीला अयोग्य मार्गावरती पाठवलेले होते किंवा प्रवृत्त केले होते, हे तिन्ही व्यक्ती एकाच माळीचे मणी होते
आणि त्यामुळे त्या तिघांनी मिळून निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला होता. आजचं शुभ आपल्याला सांगत आहे की आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, आपल्या जवळ जे गुण किंवा विविध गुणांनी परमेश्वराने आपल्याला संपन्न केलेलं आहे, ते केवळ परमेश्वराचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी. आणि जेवढे आपण चांगलं कार्य करत असतो तेवढे चांगले कार्य आपल्या पदरी पडत असते. आज आपल्या समोर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणेच संत गोन्सालो ग्रासीचं उदाहरण आहे, ज्याने आपला भारत देश सोडून पॉल मिकी कंपेनियन या जेझुइट धर्मगुरूबरोबर जपान येथे जाऊन परमेश्वराच्या प्रेमाची ज्योत पेटवली. आणि ती ज्योत इतकी प्रखर होती की त्या जापनीज लोकांना ते आवडलं नाही की कोणीतरी माझ्या देशामध्ये येऊन परमेश्वर जो राजांचा राजा आहे त्याची सत्ता प्रस्थापित करत आहे. आणि म्हणूनच संत गोन्सालो ग्रासिया, काही जेसुइट फादर, काही लहान मुले या सर्वांची धिंड काढून त्यांना नागासाकी डोंगरावरती क्रुसावरती टांगण्यात आलं. त्याच्या छातीमध्ये भाला भोसकण्यात आला. तरी सुद्धा त्यांच्या तोंडातून स्तोत्रसंहिता वाहत होती, त्यांच्या तोंडातून परमेश्वराचे स्तोत्रगीत वाहत होते. आज भारतातला संत, भारतातील व्यक्ती संत गोन्सालो ग्रासिया यांनी जपानमध्ये जाऊन ख्रिस्ताचा प्रकाश दिला. बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या समोर आहे, जो सत्य मार्गाने चालला. आपण देखील देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण देखील त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करूया आणि संत गोन्सालो ग्रासिया आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं उदाहरण आपण आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करूया.